नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या इन्सेप्शन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो RT बद्दलचा व्हिडिओ आहे। RTने जे फॉर्म भरण्याची जी लिंक होती ती बंद ठेवली होती काही दिवस, कारण त्याच्यावरती स्टे आलेला होता आणि ती RTची प्रोसेस जी आहे ते पूर्ववत चालू झालेली आहे। दरवर्षीप्रमाणे ज्या नियमानुसार RTचे फॉर्म भरले जातात त्याच नियमानुसार यावर्षी पण फॉर्म भरले जातील। पालकांना खूप कठीण परिस्थितीतून जावं लागलं काही दिवसांपासून। तुम्ही बघू शकता, मी RTचं पोर्टल ओपन करतो आहे, RT महाराष्ट्र। 20% 25% ॲडमिशन जे भेटतं प्रत्येक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना, जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल किंवा वेगवेगळे जे घटक आहेत त्यानुसार मुलांना जे ॲडमिशन भेटतं त्याकरता हे रिझर्वेशन असतं। तुम्ही बघू शकता की इथं आधी सर्च केल्यावरती येत होतं की तात्पुरत्या स्वरूपाकरता RTची जी लिंक आहे ती बंद करण्यात आलेली होती। आता ती लिंक पुन्हा सुरू झालेली आहे। मित्रांनो, जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवे आहात तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि असेच नवनवीन अपडेट्स विद्यार्थ्यांबाबतीत किंवा ज्या नियमांबद्दल किंवा जे मुलं पहिली ते 10वी पर्यंत एज्युकेशन घेत असतील त्याबद्दल आम्ही सैनिक स्कूल, नवोदय विद्यालय, मिलिटरी स्कूल, RIMC याबद्दल आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो। वेगवेगळे स्कॉलरशिप एक्झाम्स, MTS, होमी बाबा हे जे एक्झाम्स आहेत त्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो। तर जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन आहात तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून द्या आणि जर तुम्ही बेल आयकॉनला प्रेस केलं तर तुम्हाला आमचे अपकमिंग व्हिडिओ जे राहतील त्याची नोटिफिकेशन भेटत राहील। तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो। सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट नोटीस काय आहे ते आपण बघून घेऊया। जस्ट वेट। इम्पॉर्टंट नोटीस काय आहे त्यापासून सुरुवात करू। एक्झाम कधीपर्यंत आपण देऊ शकतो, फॉर्म कधीपर्यंत आपण देऊ शकतो, शेवटची डेट काय आहे त्याबद्दल पण आपण जाणून घेऊ। हे पोर्टल आहे। इम्पॉर्टंट नोटीसमध्ये आपण बघू शकता, पहिला पॉइंट, यापूर्वी सन 2024-25 या वर्षाकरिता RT 25% प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते। याच्या आधी पण काही लोकांनी ऑनलाईन फॉर्म भरले आहेत। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे। ती जी प्रक्रिया होती ती स्थगित करण्यात आलेली आहे। ज्या पालकांनी ऑलरेडी फॉर्म भरून ठेवलेले आहेत त्यांनी परत फॉर्म भरायचे आहेत। दुसरा मुद्दा बघू, सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी RT अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकांच्या पालकांनी पुन्हा नव्याने अर्ज सादर करावयाचे आहेत। ज्यांनी यापूर्वी अर्ज भरलेले आहेत त्यांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत। त्यांनी परत अर्ज भरायचे आहेत, पूर्वी भरलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही आहे। त्यामुळे क्लिअर आहे की 31 तारीख जी दिलेली आहे तुम्ही बघू शकता इथं, 31 मे 2024 पर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे। त्या तारखेच्या आधीच तुम्ही फॉर्म भरून द्यायचे। ऑलरेडी ही प्रोसेस फार लेट झालेली आहे। पुढच्या महिन्यामध्ये सेकंड वीक नंतर ॲकॅडमिक इयर सुरू होऊन जाईल। त्यामुळे शाळा ज्या आहेत ते 10 ते 12 जूनपर्यंत उघडतील सगळ्यात। त्यामुळे ही प्रोसेस लवकरात लवकर राबवायची आहे गव्हर्नमेंटला सुद्धा। उगाच यामुळे पाल्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये याची पण दखल घेतली जाईल। पालकांसाठी काही सूचना आहे, मी याच्या आधी पण एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, ते प्लेलिस्ट मी तुम्ही बघू शकता। त्यामध्ये मी सगळे डिटेल्स तुम्हाला सांगितले, सगळे नियम वगैरे सांगितले। पुन्हा त्याच्यात काही बदल झाले आहेत का ते आपण बघून घेऊ। पहिला मुद्दा तुम्ही बघू शकता, पहिला पॉईंट काय पालकांसाठी सूचनांमधला, RT प्रवेश प्रक्रिया 2024-25 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे। पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज पूर्ण करायचे आहेत। कोणती सूचना आहेत? दुसरा पॉईंट बघूया। पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या घराचा निवासाचा पूर्ण पत्ता, Google लोकेशन पुन्हा तपासून पाहावे। पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये, नाहीतर लोकेशनवर सगळा खेळ आहे। तुमचं लोकेशन जर चुकीचं असेल तर तुमचे नंबर लागण्याचे चान्सेस फार कमी राहतील। सगळा खेळ तुमचा लोकेशनचा आहे, ॲड्रेसचा आहे आणि लक बाय चान्स, लकी ड्रॉ आहे। नंबर लागू शकतो, नाही पण लागू शकत। ट्राय करणं आपल्या हातात आहे, ट्राय करणं, ते ट्राय केलंच पाहिजे।
बाकी गोष्टी नशिबावर सोडून द्या. आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावरीलच जन्मदिनांक लिहावा. जर जन्मतारीख चुकीची असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टायमाला तर तुमचा प्रवेश रद्द करण्यात येईल. तुमच्या जन्मदाखल्यावर जी तारीख असेल तीच तारीख तुम्ही तिथं फॉर्म भरताना टाकायची आहे. 1 किलोमीटर किंवा 1 ते 3 किलोमीटर अंतरावर शाळा निवडत असताना कमाल 10 शाळा निवडाव्या. जास्तीत जास्त तुम्ही 10 शाळांचे ऑप्शन भरू शकतात. पहिले 2, 3, 4 ऑप्शन जे आहेत तुम्ही तुमच्या आवडती शाळा आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुमच्या लोकेशनपासून जवळ असलेली शाळा असेल त्याला प्रायोरिटी द्यायची आहे. जवळ असलेल्या लोकांना सगळ्यात पहिले प्रायोरिटी दिली जाते. 5वा पॉईंट, अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो, याची नोंद घ्यावी. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की फॉर्म भरण्याच्या आधीच्या तारखेचे तुमचे डॉक्युमेंट्स पाहिजे. जर तुम्ही फॉर्म भरता आहात आणि त्यानंतर तुम्ही करार करता आहात, भाडे करार वगैरे दुय्यम निबंधकाचा, तर तो चालणार नाही. त्यामुळे फॉर्म भरण्याच्या आधीचा तुमचा ते करार झालेला पाहिजे. किंवा जर तुम्ही ॲड्रेस प्रूफ म्हणून गॅस पासबुक वगैरे ते चालणार नाही आहे, ते आधी मागच्या वर्षापासूनच बंद केलेलं आहे. जर तुम्ही ॲड्रेस प्रूफ म्हणून बँकचं पासबुक देऊ शकता. बँकचं पासबुक जर देताय तर ते राष्ट्रीयकृत बँकेचंच पाहिजे. आणि आत्ता जर पासबुक काढत असाल तर फॉर्म भरण्याच्या आधीची डेट त्याच्यावरती पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा. जर अर्जामध्ये काही मिस्टेक झाले असतील तर तो अर्ज डिलीट करावा आणि पुन्हा अर्ज तुम्ही भरू शकता. 2 अर्ज भरायचे नाही आहे. जर तसं आढळून आलं, तुम्हाला वाटलं 2 अर्ज भरून देऊ, लकी ड्रॉमध्ये हा आणि तो लागून जाईल, नाही, तसं करू शकत नाही. तसं आढळलं तर तुमचा प्रवेश रद्द होऊन जाईल. एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे 2 अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद करण्यात येतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमधून समाविष्ट केले जाणार नाहीत. मी आधीच सांगितलं तुम्हाला. 8वा मुद्दा, अर्ज भरल्यावरती पालकांनी अर्ज क्रमांक, तुम्ही जो ॲप्लिकेशन करतात तो ॲप्लिकेशन नंबर म्हणजे अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया संपेपर्यंत ठेवायची आहे. ते जो अर्ज तुम्ही भरलेला असेल त्याची एक प्रत, एक कॉपी, त्यानंतर त्यामध्ये तुम्ही जो अर्ज क्रमांक आहे तो पण तुम्हाला माहिती पाहिजे. त्यावर टाकलेला जो मोबाईल नंबर आहे तो चांगला चालू असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे, कारण त्याच्यावरच तुम्हाला मेसेज येणार आहे. अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास प्रवेश मिळणार नाही. जर तुम्ही खोटी माहिती टाकून अर्ज भरला असेल, ज्यावेळेस व्हेरिफिकेशन होईल, जर माहिती खोटी भेटली, त्यांना आढळून आली, तर तुमचा प्रवेश ग्राह्य धरला जाणार नाही. अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो रिकवर पासवर्ड यावर क्लिक करून रिसेट करू शकता तुम्ही. RT 25% प्रवेश 2024-25 या वर्षाकरिता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत, शेवटची मुदत जी आहे ती 31 मेपर्यंत, 31 मे 2024पर्यंत आहे. 31 मे तुम्ही बघू शकता. मी परत मोठ्या अक्षरात लिहून देतो. 31 मे 2024 ह्या तारखेपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. ही डेट परत वाढणार नाही, कारण ऑलरेडी ह्या प्रोसेसला फार लेट झालेला आहे. दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल. कमीत कमी 40% किंवा त्याच्या पुढे दिव्यांगत्व किंवा जे हँडिकॅप सर्टिफिकेट आहे ते 40%च्या पुढचं पाहिजे. 40% किंवा 40%च्या पुढचं. सन 2024-25 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे. हे मागच्या वर्षी पण रद्द होतं. गॅसचं जे बुक आहे ते धरलं जाणार नाही ग्राह्य. 14वा पॉईंट आहे, सन 2024-25 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे याच्या आधी पण की जर तुम्ही बँकचं पासबुक देता आहेत तर ते राष्ट्रीयकृत बँक पाहिजे, नॅशनलाइज बँक ज्याला आपण म्हणतो. अर्ज भरताना लोकेशन चुकू नये म्हणून गुगलवर पत्ता टाकून ते लॅटिट्यूड आणि अल्टिट्यूड
लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही. त्यामुळे आपण स्वतः जर फॉर्म भरत असाल त्यापेक्षा सायबर कॅफेवर जाऊन जर तुम्ही जे एक्सपर्ट लोक असतात त्याच्याकडून फॉर्म भरून घेतला तर तुम्ही चुकणार नाही. स्वतः जर तुम्ही फॉर्म भरायला लागले, तुम्ही स्वतः पण भरू शकता, पण ते लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित टाकता येणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावर सगळा खेळ राहणार आहे. बालकाच्या जन्मतारखेबाबत जर का दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या असल्यास तर त्वरित तुम्ही rtemha2020@gmail.com किंवा educom-mha@mha.gov.in वरती ईमेल पाठवावा, त्यांच्याशी संपर्क करावा. हे नॉर्मल पॉईंट्स आहेत सगळे, मी तुम्हाला सांगितलेले इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. ऑनलाईन अर्ज तुम्ही ह्या ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती जाऊन करू शकता. जर तुम्ही याच्या आधी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे तर न्यू रजिस्ट्रेशनवर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड जनरेट करून घ्या. पासवर्ड टाकल्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतरच तुम्हाला पासवर्ड वगैरे भेटत नाही आणि इथून तुम्ही लॉग इन करून तुमचा फॉर्म भरू शकता. एकदा नोंदवलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही, त्यामुळे जन्मतारीख टाकताना जन्मदाखल्यावरची जन्मतारीख अगदी बरोबर टाकायची. चुकीची जन्मतारीख आढळलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तर तुमचा अर्ज बाद करण्यात येईल. एका पालकाचा एकापेक्षा जास्त अर्ज भरलेले आढळल्यास अर्ज रद्द होतील. जन्मतारीख अथवा मोबाईल नंबर भरताना चुकल्यास तो अर्ज डिलीट करून पुन्हा नवीन अर्ज भरावा. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे की अर्ज जर चुकला असेल तर तो अर्ज डिलीट करून पुन्हा अर्ज तुम्ही भरू शकता. दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना पालकांनी चाइल्ड डिसॅबिलिटीवर यस यावर क्लिक करावे. दिव्यांग बालकांचं जर तुम्ही भरत असाल तर चाइल्ड डिसॅबिलिटीवरती क्लिक म्हणून यस करायचे तुम्हाला. या बेसिक इन्स्ट्रक्शन आहेत तुमच्या. अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता. लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. जास्त डिले करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. ऑलरेडी ह्या प्रोसेसला फार लेट झालेला आहे. तर जर तुम्हाला याच्याबद्दल काही अडचणी असतील मित्रांनो तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला रिप्लाय करू शकता, विचारू शकता. आमच्याने जेवढं होईल तेवढी मदत आम्ही तुम्हाला करण्याचा प्रयत्न करू. फक्त लास्ट व्हिडिओमध्ये मी बघितलं की रात्री लोक 11-12 वाजता पण फोन करतात, पण आम्हाला पण आमची लाईफ आहे. रात्री 11-12 वाजता फोन करू नका. वर्किंग अवर्समध्ये फोन करा किंवा मेसेज करू शकता तुम्ही आणि आम्हाला विचारू शकता जर तुम्हाला काही अडचण असेल तर. सिम्पल मी जे सांगतो आहे ते गोष्ट लक्षात ठेवा. स्वतः जास्त हुशार बनू नका. जर तुम्हाला काही त्याच्यातलं कळत नसेल तर एका सायबर कॅफेवरती जाऊन एक 100-150 रुपये तुम्हाला खर्च येईल, तो द्या आणि फॉर्म भरून घ्या. फॉर्म भरल्यावरती ॲडमिशन होईलच याची गॅरंटी नाही. लकी ड्रॉ आहे. लक तुमचे चांगले असतील, तुमच्या मुलाचे लक चांगले असतील तर RTमध्ये ॲडमिशन होऊन जाईल. जर आमची काही हेल्प लागली तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आमच्या चॅनलला जर तुम्ही नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. बेल आयकॉनला प्रेस केलं तर असेच नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला नवीन गोष्टींबद्दल माहिती पडत राहील, मुलांच्या एज्युकेशनबद्दल. आजचा व्हिडिओ एवढाच. थांबूया इथं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आतासाठी जय हिंद.